दर अधिक मासामध्ये आपण यात्रा काढतो. मागच्या अधिक मासाला काशीला गेले होते, त्याच्यानंतर अयोध्येला गेले. काशीला 250 लोक होते, अयोध्येला जवळपास 2 ते 2021च्या आसपास लोक होते. आता येत्या अधिक मासामध्ये म्हणजे मे महिन्यामध्ये 17 मे 2026 पासून अधिक मासाची सुरुवात आहे. आणि आपण संकल्प केलाय कशा करता? आपल्या गोशाळेच्या दानाकरता. त्या गोशाळेतल्या गायींना चारा उपलब्ध व्हावा, दान उपलब्ध व्हावं, म्हणून यात्रेच्या माध्यमातून तुम्हाला परमार्थही घडला पाहिजे आणि उरलेल्या पैशातून आपल्या गोशाळेला मदत झाली पाहिजे. अशा पवित्र हेतूने हरिभक्तगण गुरुवर्य भरत बाबा पाटील यांच्या संकल्पानुसार आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या परंपरेची अधिक मासाची या वर्षीची यात्रा श्री क्षेत्र कुरुक्षेत्र या ठिकाणी आहे. देश पावन कुरुक्षेत्र. तीर्थक्षेत्रांच्या यादीमध्ये पहिलंच नाव कोणाचं घेतलं जातं? कुरुक्षेत्राचं. कुरुक्षेत्र म्हणजे काही भांडणाची भूमी नाही. अरे कुरुक्षेत्र हा धर्मानं अधर्मावर प्राप्त केलेला विजय, त्याची साक्ष देणारी भूमी आहे. ज्ञान, भक्ती, नाना प्रकारचे योग, या सगळ्या प्रकारच्या ज्ञानाची अथांग गंगा ज्या भूमीतून जन्माला आली अशी कुरुक्षेत्राची भूमी आहे. आणि अशा परम पवित्र अशा मंगलमय भूमीवर या वर्षी आपली यात्रा जाते आहे. 17 मे ते 25 मे पर्यंतचा सप्ताह आहे. दिवसभर ज्ञानोबांच्या ज्ञानेश्वरीचं पारायण आणि दुपारच्या वेळेला भरत बाबांच्या गुरुवर्य भरत बाबा यांच्या व्यासपीठ नेतृत्वाखाली महाभारतातील कुरुक्षेत्र या विषयावरचं कथाभाग आपल्याला ऐकायला मिळणार. मग हरिपाठ आहे, काकडा आहे, आपल्या परंपरेच्या नियमानुसार कीर्तन असणार आहे. अगदी दिवसभर परमार्थाची रेलचेल आहे. राहण्याची सोय आहे, 2 वेळचं जेवण आहे, अल्पोपहार आहे, चहा आहे, सगळ्या गोष्टी आहेत. प्रवास होईल 14 मे पासून आणि तुम्ही घरी पोहोचाल जवळपास 26 आणि 27 मेला. इतक्या दिवसाचा प्रवास, इतक्या दिवसाची तुमची राहण्याची व्यवस्था, इतक्या दिवसाची जेवणाची व्यवस्था, सगळ्या काही गोष्टी नियोजनानुसार सुरू आहे. आता इथं जाण्याकरिता आपली जी व्यवस्था आपण रेल्वे गाडीनं करणार आहे त्यामध्ये शयनयान कक्ष म्हणजे स्लीपर कोच प्रत्येकाला राहणार आहे. रिझर्वेशन आहे प्रत्येकाचं. तिथं राहण्याकरता खूप मोठा पेंडॉल आहे, त्याच्यामध्ये ऊन वारा पाऊस यापासून संरक्षण आहे. ज्यांना AC रूम हवे त्यांच्याकरता AC रूम स्वतःच्या खर्चाने मिळवून देण्याची सुद्धा सुविधा आहे. तो खर्च तुमचा. 1 ते 2 दिवस तुम्हाला आजूबाजूचा परिसर फिरायला वेळही दिला जाणार आहे. महाराष्ट्रीयन पद्धतीचं जेवण, पोटभर जेवण. आणि हा एवढा सगळा खर्च पाहता तुमच्या डोक्यात आलं असेल की या यात्रेचा खर्च कमीत कमी प्रति व्यक्ती 15 ते 16 ते 17 हजार तरी असला पाहिजे. जाणं लांब, येणं लांब, राहणं खाणं पिणं 15 ते 16 हजार रुपये तरी तुमच्या मनात असेल खर्च असला पाहिजे. पण हा कोणालाही कोणत्याही प्रकारच्या प्रापंचिक कामाकरता आम्हाला पैसा मिळवायचा नाही. हा फक्त गोशाळेचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून केलेली यात्रा आहे. म्हणून या यात्रेची नाममात्र जी फी आहे ही फक्त 9001 रुपये आहे. किती? अशी फी कुठेच नाही. कारण आपल्याला संसारिक लोकांना कुणाला त्यातून 1 रुपया नको आहे. या 9000 रुपयामध्ये तुमची सगळी व्यवस्था झाल्यानंतर जे काही उरणार आहे ते तुम्हा सगळ्यांच्या साक्षीनं तुम्हा सगळ्यांच्या समक्ष आपण आपल्या गोशाळेच्या खात्यावर जमा करू आणि त्याच्यातून गायींना चारा, गायींना आजारावरची औषधं दिली जातात. म्हणजे काय होणार आहे, 9000 रुपयामध्ये यात्रा पण होईल, 9000 पारायण होईल, 9000 कथा ऐकायला मिळेल, 9000 कुरुक्षेत्रावर राहायला मिळेल, 9000 सगळ्या प्रकारच्या सुख सुविधा मिळतील. आणि एवढं करून शेवटी त्याच 9000 रुपयातून काही रुपये गायींच्यासाठी सुद्धा वापरले जातील. मला सांगा, एका दगडामध्ये किती पक्षी मारणार तुम्ही? किती फायदा आहे. म्हणून ज्याला त्याच यात्रेत यायचं असेल, किंबहुना माझी तर आग्रहाची विनंती की या त्या यात्रेमध्ये मागच्या सगळ्या चुका दुरुस्त करून पुन्हा एकदा नव्याने तुमच्या समोर ती यात्रा आम्ही उभी केलेली आहे. केवळ आपल्या लोकांकरता, भाविकांकरता, हौशा करता ती नाही. याची प्रवेश फी 5000 रुपये आहे. तुमचं रिझर्वेशन असेल, दोन्ही वेळचं, तिथं राहण्याची व्यवस्था, मंडपाचा खर्च सगळ्यांना ऍडव्हान्स द्यावे लागणार. आणि यदा कदाचित तुम्ही फी भरल्यानंतर काही कारणास्तव जर तुमची यात्रा कॅन्सल होत असेल तर नियम मात्र आहे की तुमच्या जागी दुसरा व्यक्ती चालणार नाही, कारण रेल्वेचे नियम कडक आहे.
तुमचा आधार कार्ड आहे तो दुसरा चालणार नाही. आणि दुसरी गोष्ट, पैसे 5,000 फुकट जाणार नाही. मग परत मिळतील का महाराज? अजिबात नाही. अहो ते 5,000 रुपये गोशाळेच्या नावावर तुमच्या जमा केले जातील. मग असं काय ना, यात्रेला नाही जमलं तरी वर्षातून एकदा 5,000 गायींना दिले तर काय बिघडत आहे? देवाच्या कृपेने आपल्या घरामध्ये सुबत्ता भरपूर आहे. मग कोणत्या प्रकारचा यत्किंचित विचार न करता या यात्रेकरता सगळ्यांनी नावं द्यावी अशी आग्रहाची विनंती. तुमच्या गावाच्या ग्रुपवर मला वाटतं मी पत्रिका टाकलेली आहे. काही अडचण आली तर आमच्याशी संपर्क करा. जय विठ्ठल, जय जय.